हॅलो फ्रेंड्स, चला तर आज आपण मस्त मोमोज बनवणार आहोत घरच्या घरीच। त्यासाठी मी आता चटणी बनवणार आहे। त्यासाठी मी टोमॅटो घेतलेले आहेत, 2-3 टोमॅटो इथे गरम पाणी करायला ठेवले। मी कट करून 3-4 टोमॅटो घेतलेले आहेत, ते हाफ कट करा आणि त्याच्यामध्ये लसूण, मिरची, बेडगी याच्यातले सीड्स काढून घ्यायचे आहेत आपल्याला, जेणेकरून चटणी छान दिसेल। असं मोठे दिसणार नाही, ते सीड्स बारीक होत नाहीत ना। आणि अद्रक घेतलेला आहे, छोटासा तुकडा अद्रक कट करून घेतलेला आहे। ही छान बघा 5 मिनिटं मी याला वाफ देऊन घेतले, 5 ते 10 मिनिटं याला उकळून घेतलेला आहे। तर हे आपल्याला आता काढून घ्यायचं आहे, मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊन आपल्याला तर आपण चटणी बनवायची आणि थोडीशी 2-3 छोटा स्पून साखर टाकली तरी चालते, म्हणजे थोडीशी छान चटणी लागते। नाही टाकली तरी चालते, मी टाकलेले नाही आहे इथं। तर चला आता आपल्याला मोमोज मधलं सारण बनवायचं। इथे मी लसूणच्या पाकळ्या, एक मिरची टाकलेली आहे, कॅरेट टाकलेला आहे, कॅप्सिकम घेतलेला आहे मी इथे, एक छोटासा कांदा घेतलेला आहे आणि ह्याला छान आपण व्यवस्थित परतून घ्यायचं। आणि नंतर मी त्याच्यामध्ये पत्तागोबी टाकलेली आहे, आणि थोडंसं अद्रक टाकलेलं आहे। छान याला आपण परतवून घ्यायचंय। याच्यामध्ये आपल्याला नंतर आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आपण। आणि इथे आपल्याला ब्लॅक पेपर म्हणजे आपली मिरची पावडर टाकायची आहे, मिरची पावडर छोटंसं, आणि एक सॉस टाकलेला आहे मी 1 चमचा। आणि त्यामुळे सोया सॉस पण तुम्हाला जर आवडत असेल तर टाकू शकता, पण मी ते टाकलेलं नाही। तुम्ही सोया सॉस पण टाकला तरी चालेल, इथे ॲड केला तर याच्यामध्ये। आणि छान आता आपल्याला वरतं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे बॅटर आपल्याला आता थंड होऊ द्यायचं। थोडीशी कोथिंबीर टाकायची आपल्याला याच्यामध्ये, थोडीशी, जास्त काय नाही पण थोडीशी टाकायचं। आपण इथं पीठ मळून घेणार आहोत, तोपर्यंत ते बॅटर थंड होते। याच्यासाठी मी मैदा घेतलेला आहे आणि हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। चवीपुरतं मीठ ॲड करून इथे 2 चमचे मी ऑइल घेणार आहे, 2 स्पूनच ऑइल घेणार आहे, जास्त नाही। आणि आपल्याला छान असं घट्टसर मळून घ्यायचं आहे, व्यवस्थित मळून घ्या। लागेल तसं पाणी टाका, म्हणजे खूप पाणी झालं तर ते परत आपल्याला पीठ ॲड करावं लागेल, पाणी कमीच टाका। आणि व्यवस्थित मी मळून घेणार आहे, घट्टसर आहे का असं हे माझं मळून घेणं झालेलं आहे। तर आपल्याला याचे थोडं 5 मिनिटाला रेस्टला करून ठेवून लगेच आपल्याला याचे छोटे हे लाटून घ्यायचे आहेत, पोळी, याची छोटी पोळी लाटून घ्यायची आहे। मोमोज तयार करण्यासाठी छोटेच लाटून घ्या, म्हणजे आपल्याला जाड होणार नाही, जाड झाल्यावर मोमोज खाण्यासाठी छान लागत नाही। त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं पीठ घेऊन त्याला छान छोटे पातळ लाटून घ्यायचे आहेत आपल्याला याचे। हे पहा, आकाराने मी छोट्याच घेतलेला आहे, छान असे पातळसर लाटून घ्यायचे आहे। खूप मोठे झाल्यावर मग साईज मोठे होते मोमोजची, मग दिसायला पण हे छोटे छान दिसतात। तर बघा पातळ झालेला आहे, तर मी याच्यात सारण टाकते। आपल्याला इथं आता छोट्या अशा प्रकारे चुन्या करायच्या आहेत, छोट्या फोल्ड करून घ्यायचं आहे। म्हणजे आपली अर्धीच्या वरती पातीत आपण जर फोल्ड केली ना, आपला शेप छान येतो मोमोजचा। आणि असं करून घ्यायचं आहे, बघा थोडी छान आले। आता मी असे 1-2 इथे पण असं छोटंच बनवून घ्या। आपल्या अर्ध्या सर्कलच्या वरती तुम्ही इथं फोल्ड करत जायचंय, जेणेकरून आपलं छान दिसेल इथे। मस्त असं आपण इथे फोल्ड केलेलं आहे, छोटे आणि दिसायला छान दिसतात हे मोमोज, मग खूप छान दिसतात। असं आपण हे करून घेऊयात, असे करून आपण हे सर्व प्रकारचे मी आता तयार करणार आहे। मुलांचा खूप हट्ट होता की बाबा मम्मा मोमोज खायचे, चला तर म्हणलं आपण घरच्या घरीच ट्राय करूत। आणि हे छान पण तयार होतात, आणि मी पहिले फर्स्ट टाइमच ट्राय केले, पण छान झाले, एकदम मस्त झालेत। हे असे करून मी सर्वच मोमोज तयार केले। तुम्ही पण बनवा बरं नक्की, आणि सांगा मला कसे झालेत ते। आणि आपल्याला याला स्टीम करायचं आहे आता अशा प्रकारे। आपल्याला इथं त्या प्लेटला मी तेल लावून घेतलेलं आहे, छान याला तेल, जेणेकरून आपले मोमोज चिटकणार नाहीत। आणि याला थोडंसं छान दिसतात थोडेसे, म्हणून थोडंसं तेल वरतून पण लावले मी। आपल्याला 10 ते 15 मिनिटं स्टीम करायचं याला। बघा हे आपले असे रेडी झालेले आहेत मोमोज। पहा, ही मोमोज आणि चटणी तुम्हाला कशी वाटली बघा, एकदम मस्त। चटणीला तर काय मस्त कलर आलाय ना, खूप छान झाले ते। आतून पण बघा याचं सारण एकदम मस्त दिसते, आणि एकदम बाहेर हॉटेल सारखे आपले मोमोज झाले। आणि माझ्या मुलींना तर हे खूपच आवडले, 1 नंबर, तिला आवडले। तिचे खूप हट्ट होता मम्मा बनव, म्हणून मी आज बनवले होते। हे पहा कसे झाले, तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि करून पहा नक्की।